येस. आज आपण डिफरन्शिएशनचं थर्ड लेक्चर बघतोय. फर्स्ट लेक्चरमध्ये आपण डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले क्लिअर केले. सेकंड लेक्चरमध्ये अल्जेब्रा ऑफ डेरिव्हेटिव्ह म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त फंक्शन आले आणि ते मल्टिप्लिकेशन डिव्हिजन किंवा ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये आले तर त्याचं एक्झाम्पल कसं काढायचं, डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं ते शिकलो. आता आपण लास्ट थर्ड लेक्चर दॅट इज कंपोजिट डेरिव्हेटिव्ह. हे कंपोजिट डेरिव्हेटिव्ह एकदा समजलं अतिशय इझी आहे. फक्त डाऊट येणार नाही याची काळजी घ्या. डाऊट आले की विचारायचं. ओके. आता डाऊट येणार कसे नाहीत ह्या दृष्टीने आपण लेक्चर करूया. मला खात्री आहे की एकच एक्झाम्पल जर सोडवलं तरी डेरिव्हेटिव्हचे सगळे टाईप क्लिअर होतील. जवळजवळ 6-7 टाईप आहेत. म्हणजे पहिलं कंपोजिट डेरिव्हेटिव्ह आहे, पुन्हा लॉगॅरिथमिक फंक्शन आहे, पुन्हा ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन आहे, पुन्हा इनव्हर्स फंक्शन आहे. बरोबर. हे सगळे टाईप, पुन्हा इम्प्लिसिट फंक्शन आहे आणि हे सगळे टाईप एका एक्झाम्पलनं क्लिअर होऊ शकतात. फक्त एकच एक्झाम्पल नीट ऐका. तर फर्स्ट थिंग एक गोष्ट कळाली पाहिजे की दिलेलं एक्झाम्पल डेरिव्हेटिव्हच्या कुठल्या फॉर्म्युल्यात बसतंय. मी एक्झाम्पल सांगतो, तुम्ही डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला सांगायचा. नाही आला तर मी सांगेन. बरोबर. फॉर एक्झाम्पल बघा, y इज इक्वल टू साइन क्यूब ऑफ लॉग ऑफ रूट ऑफ साइन एक्स. बरोबर. आता हे एक्झाम्पल सुरुवातीला फंक्शन काय बघा बरं, साइन रेस टू 3. मग हे एक्झाम्पल डेरिव्हेटिव्हच्या कुठल्या फॉर्म्युल्यात बसतंय, एक्स रेस टू एन. कुठल्या फॉर्म्युल्यात बसतंय, एक्स रेस टू एन. कशावरून, तर एक्स बेस आणि पॉवर असणारे तीनच फॉर्म्युले आहेत आपल्याकडे. बेस आणि पॉवर असणारे तीनच फॉर्म्युले आहेत. बेस पॉवर, बेस पॉवर, बेस पॉवर का, बेस पॉवर. बरोबर. पॉवर कॉन्स्टंट आणि बेसला व्हेरिएबल आला की एक्स रेस टू एन. इथं बघा पॉवर कॉन्स्टंट आहे, बेस व्हेरिएबल आहे एक्स रेस टू एन. बेस ई आला आणि पॉवरला व्हेरिएबल आलं की ई रेस टू एक्स. आणि बेस व्हेरिएबल आला एक्स आला आणि बेसला ई सोडून कुठलाही कॉन्स्टंट आला 1 2 3 4 5 6 7 ए रेस टू एक्स, बी रेस टू एक्स, सी रेस टू एक्स, डी रेस टू एक्स, तर ए रेस टू एक्स. बरोबर. आता हेच एक्झाम्पल बघा. आता मी चेंज करतो. आता फॉर्म्युला सांगायचं, हे कुठलं आहे, एक्स रेस टू एन. आता हे एक्झाम्पल कुठल्या फॉर्म्युल्यात बसतंय, साईनच्या. साईन आलं की साईनच्या. म्हणजे साईनला पॉवर आली, साईन कॉस टॅन सेक कोसेक कॉट आणि लॉगला पॉवर आले की एक्स रेस टू एन. आता मी एक्झाम्पल आता लॉग मध्ये बसतंय. कशा कुठल्या फॉर्म्युल्यात बसतंय, लॉग एक्सच्या. आता हेच एक्झाम्पल रूट एक्सच्या फॉर्म्युल्यात बसतंय. आता हेच एक्झाम्पल साइन एक्सच्या फॉर्म्युल्यात बसतंय. नक्की लक्षात राहिलं. आता बघा, हे रूट ऑफ लॉग ऑफ ई रेस टू साइन एक्स. आता हे रूट आले की रूट एक्स मध्ये. बघा रूट मध्ये काही येऊ द्या, स्क्वेअर रूट नाही, स्क्वेअर रूट फक्त, क्यूब रूट, फोर्थ रूट नाही, स्क्वेअर रूट आलं ठीक आहे. आणि न्यूमरेटरला असेल तर ते एक्झाम्पल कशात बसतं, रूट एक्स मध्ये. राईट. आता तेच फंक्शन बघा, 1 अपॉन लॉग ऑफ साइन एक्स. आता 1 अपॉन आलं किंवा का 1 अपॉन एक्स म्हणजे 1 अपॉन व्हेरिएबल म्हणजे 1 अपॉन एक्सच्या फॉर्म्युल्यात बसतंय. राईट. आता हेच एक्झाम्पल बघा, आता ई रेस टू रूट ऑफ लॉग एक्स. बघा हे एक्झाम्पल कुठल्या फॉर्म्युल्यात बसतंय, ई रेस टू एक्स. बेसला ई आहे, पॉवरला कॉन्स्टंट आहे, ए रेस टू एक्स. आता एक्झाम्पल बदलतो, साइन इनवर्स ऑफ लॉग ऑफ रूट एक्स. आता हे एक्झाम्पल कुठल्या फॉर्म्युल्यात बसतंय, साइन इनवर्स ऑफ एक्स. आता हेच एक्झाम्पलला मी पॉवर असे लिहिली रेस टू 4, तर हे एक्झाम्पल कशात बसतं, एक्स रेस टू एन. आता हेच एक्झाम्पल आपण डिनॉमिनेटरला घेतलं. बघा आता हे एक्झाम्पल कशात बसतंय, 1 अपॉन एक्स. राईट. एक्झाम्पल बदलता मला. आता बघा लॉग ऑफ रूट ऑफ ई रेस टू एक्स. लॉग एक्सच्या सुरुवातीला काय आलं, लॉग, मग लॉग, आणि लॉगला जर पॉवर असे आली ब्रॅकेटची तर एक्स रेस टू एन. बरोबर. आता हे पॉवर कट केली तर कशात आलं, लॉग मध्ये. लॉग कट केलं रूट एक्स मध्ये. आता रूट कट केलं
ई रेस्ट एक्स मध्ये. नक्की कळालं? आता बघा एक्झाम्पल, लॉग ऑफ साइन एक्स रेस टू फोर्थ. काय बेस पॉवर आली, बेस पॉवर आले की 3 फॉर्म्युले आहेत. कुठले? एक्स रेस टू एन, ई रेस टू एक्स, ए रेस टू एक्स. बघा, बेस पॉवर बेस पॉवर बेस पॉवर, हे पॉवर कॉन्स्टंट आहे, मग एक्स रेस टू एन. बरोबर. आता ही पॉवर कट केली, लॉग एक्सच्या फॉर्म्युल्यात बसला. आता एक्झाम्पल कशात बसलं? लॉग एक्सच्या. आता लॉग कट केला, हे एक्झाम्पल साइन मध्ये बसलं. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, ई रेस टू लॉग ऑफ रूट एक्स. हे एक्झाम्पल कशात बसला? ई रेस टू एक्स. राईट. नेक्स्ट बघा, कॉट क्यूब ऑफ 1 अपॉन ए रेस टू एक्स. बघा, एक्स रेस टू एन, पॉवर कॉन्स्टंट आली बघा, एक्स रेस टू एन, ई रेस टू एक्स, ए रेस टू एक्स. इथं पॉवर बेस व्हेरिएबल, बेस पॉवर आहे, पॉवरला कॉन्स्टंट आलं एक्स रेस टू एन, आणि बेस ई आला ई रेस टू एक्स, आणि बेस कॉन्स्टंट पॉवर व्हेरिएबल असला आणि ई नसला की ई रेस टू एक्स. आता हेच मी पॉवर कट केली, आता हे कॉट एक्स, हे कॉट कट केलं 1 अपॉन एक्स. राईट. आता बघा बर, क्यूब रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7x मायनस 8. क्यूब रूटला फॉर्म्युला नाही, स्क्वेअर रूटला फॉर्म्युला आहे. बरोबर. क्यूब रूटला फॉर्म्युला नाही. क्यूब रूट आलं, फोर्थ रूट आलं, फिफ्थ रूट आलं, तर ते कसं लिहायचं? फोर्थ रूट म्हणजे 1/4 पॉवर, फिफ्थ रूट म्हणजे 1/5, क्यूब रूट म्हणजे 1/3 पॉवर, 1/3 ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7x मायनस 8. म्हणजे न्यूमरेटरला क्यूब रूट, फोर्थ रूट, फिफ्थ रूट असं असेल तर ते एक्झाम्पल एक्स रेस टू एन सुटतं. दुसरी गोष्ट, डिनॉमिनेटरला सुद्धा बघा, डिनॉमिनेटरलाही स्क्वेअर रूट आलं, स्क्वेअर रूट ऑफ लॉग ऑफ साइन एक्स. डिनॉमिनेटरला स्क्वेअर रूट, क्यूब रूट, फिफ्थ रूट, फोर्थ रूट काही येऊ द्या, तर ते एक्स रेस टू एन सोडवायचं. आता हे, आता बघा, 1 अपॉन ई रेस टू एक्स, 1 अपॉन एक्सच्या फॉर्म्युल्यात, 2 अपॉन लॉग एक्स, 1 अपॉन एक्सचा, साइन ऑफ रूट एक्स, साइन एक्सच्या. आता साइन क्यूब ऑफ रूट एक्स, एक्स रेस टू एनच्या. फॉर्म्युले ओळखायचे कसे कळाले? नक्की कळालं? ओके. आता प्रत्यक्ष कसं सोडवायचं ते एकदा बघूया. नेक्स्ट बघा, एकच एक्झाम्पल नीट बघा, तुम्हाला सगळे एक्झाम्पल तुम्हाला क्लिअर सुटतील. y इज इक्वल टू कॉट स्क्वेअर ऑफ एक्स क्यूब, आणि क्वेश्चन काय? फाइंड dy बाय dx. आता फर्स्ट काय बघायचं? डिफरन्शिएटिंग y विथ रिस्पेक्ट टू x, आणि डेरिव्हेटिव्ह कसं लिहितो आपण? डी बाय dx ऑफ y. आता हे डेरिव्हेटिव्हच्या कुठल्या फॉर्म्युल्यात बसतं? एक्स रेस टू एन. लक्षात ठेवा, बेस पॉवर आली की एक्स रेस टू एन. समजा पॉवर 2 नसता, समजा असा असता कॉट ऑफ एक्स क्यूब असता, तर ते कॉट मध्ये बसला असता, आणि कॉटला पॉवर आली की एक्स रेस टू एन. राईट. आता बघा, कॉट रेस टू 2 इंटू एक्स क्यूब. आता हे डेरिव्हेटिव्हच्या कुठल्या फॉर्म्युल्यात बसतंय? एक्स रेस टू एन. काय फॉर्म्युला आहे बघा? पॉवर खाली, वरची पॉवर 1 न कमी. काय? पॉवर खाली, वरची पॉवर 1 न कमी. त्याप्रमाणे डेरिव्हेटिव्ह काढायचा. इथं पॉवर किती? 2, वरची पॉवर 1 न कमी, 2 मायनस म्हणजे 1. बाकी काहीही चेंज करायचा नाही. नक्की कळालं? एक्स रेस टू एन मध्ये काय बदल केला बघा? फक्त पॉवर ही कोएफिशियंटला आली आणि वरच्या पॉवर मधून 1 मायनस केला, एवढा चेंज झालाय, दुसरा चेंज झालेला नाही आहे. तेवढा चेंज इथं करायचा.
टू हा कोएफिशियंटला लिहिला आणि टू मधनं 1 गेले 1, बाकी ऍज इट इज. आणि डेरिव्हेटिव्ह काढलं की काय करायचं, पुढं डी बाय डी एक्स लिहायचं. डेरिव्हेटिव्ह काढलं काय करायचं, डी बाय डी एक्स. आणि डी बाय डी एक्स लिहिलं तर काय करायचं पुढे बघा, कुणाचं डेरिव्हेटिव्ह काढलं आपण, कॉट स्क्वेअर एक्स क्यूबचा. कुठल्या फॉर्म्युल्यानं, एक्स रेस टू एन. तर इथल्या एक्सच्या ठिकाणी इथं काय आला, एन म्हणजे 2 आला. म्हणजे एक्सच्या ठिकाणी काय आला बघा, कॉट. ते काय लिहायचं, डी बाय डी एक्स नंतर लिहायचं कॉट ऑफ एक्स क्यूब. नक्की कळालं बघा, एक स्टेप नीट समजून घ्या. हा डेरिव्हेटिव्हच्या कुठल्या फॉर्म्युल्यात बसतो, एक्स रेस टू एन. तर त्याप्रमाणे पॉवर खाली वरची पॉवर 1 न कमी, त्याप्रमाणे डेरिव्हेटिव्ह काढलं 2, इथं वरच्या 2 मधनं 1 मायनस केला ऍज इट इज. आणि डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युल्याप्रमाणे काढलं की ज्याचं डेरिव्हेटिव्ह काढलं त्याची आणि जो फॉर्म्युला वापरला त्याची कंपॅरिझन करायची. आणि फॉर्म्युल्यातल्या एक्सच्या ठिकाणी जे येईल ते डी बाय डी एक्स नंतर लिहायचं. बरोबर. नेक्स्ट बघा, इज इक्वल टू, ह्याला डी बाय डी एक्स नाही, ऍज इट इज 2 कॉट एक्स क्यूब. आता हे डेरिव्हेटिव्हच्या कुठल्या फॉर्म्युल्यात बसतंय, कॉटेकच्या. बघा कॉटेकचा डेरिव्हेटिव्ह काय, मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. कॉटेकचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. म्हणजे काय बदल झाला, क्वाटचं मायनस कोसेक स्क्वेअर झालं फक्त. क्वाटचं मायनस कोसेक स्क्वेअर. अँगल बदलला का, नाही. मग तेवढाच बदल इथं करायचा. क्वाटचं काय लिहायचं, मायनस कोसेक स्क्वेअर एक्स क्यूब. बाकी बदल करायचा नाही. डेरिव्हेटिव्ह काढलं की पुढं काय लिहायचं, डी बाय डी एक्स. आणि ज्याचं डेरिव्हेटिव्ह काढलं त्याची आणि जो फॉर्म्युला वापरला त्याची कंपॅरिझन करायची. आणि फॉर्म्युल्यातल्या एक्सच्या ठिकाणी तर काय आलं, एक्स क्यूब. ते डी बाय डी एक्स नंतर लिहायचं. म्हणजे एकच वाक्य लक्षात ठेवा, फॉर्म्युल्याप्रमाणे डेरिव्हेटिव्ह काढा आणि ज्याचं डेरिव्हेटिव्ह काढलं त्याची आणि जो फॉर्म्युला वापरला त्याच्याशी कंपॅरिझन करा. आणि फॉर्म्युल्यातल्या एक्सच्या ठिकाणी जे येईल ते डी बाय डी एक्स नंतर लिहा. काय सांगितलं, एका वाक्यावर टोटल डेरिव्हेटिव्ह येतं. काय वाक्य, फॉर्म्युल्याप्रमाणे डेरिव्हेटिव्ह काढा आणि ज्याचं डेरिव्हेटिव्ह काढलं त्याची जो फॉर्म्युला वापरला त्याच्याशी कंपॅरिझन करा. फॉर्म्युल्यातल्या एक्सच्या ठिकाणी काय आलं, एक्स क्यूब, म्हणून डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब. इथं बघा 2 कॉट एक्स क्यूब, याला डी बाय डी एक्स नाही, मायनस कोसेक स्क्वेअर एक्स क्यूब इंटू. आता हा डेरिव्हेटिव्हच्या कुठल्या फॉर्म्युल्यात बसतोय, एक्स रेस टू 3 एक्स रेस टू एन. पॉवर खाली वरची पॉवर 1 न कमी, त्याप्रमाणे 3 एक्स रेस टू 2. लगेच कुणाचं डेरिव्हेटिव्ह काढलं आपण, एक्स क्यूबचं. कुठल्या फॉर्म्युल्यानं, एक्स रेस टू एन. फॉर्म्युल्यातल्या एक्सच्या ठिकाणी काय आला, एक्सच, की मग थांबायचं. काय वाक्य बघा, एकाच वाक्यात प्रमाणे केलं बघा. क्वाट स्क्वेअर एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह कुठल्या फॉर्म्युल्यानं काढलं आपण, एक्स रेस टू एन. म्हणजे पॉवर खाली लिहिली, वरची पॉवर 1 न कमी लिहिली. बरोबर. लगेच कुणाचं डेरिव्हेटिव्ह काढलं त्याची फॉर्म्युल्याशी कंपॅरिझन केली. आणि फॉर्म्युल्यातल्या एक्सच्या ठिकाणी बघा, एन म्हणजे 2 आलाय, म्हणजे बेस म्हणजे एक्स आहे. एक्सच्या ठिकाणी काय आलाय, कॉट एक्स क्यूब, ते डी बाय डी एक्स नंतर लिहिलं. नक्की कळालं. अजून एक एक्झाम्पल सॉल्व्ह करू म्हणजे लक्षात येईल तुमच्या. काय बघा, लिहिणार डिफरन्शिएटिंग वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय डी बाय डी एक्स ऑफ वाय. आता बघा वाक्य पुन्हा एकदा सांगतो आत्तासारखं, फॉर्म्युल्याप्रमाणे डेरिव्हेटिव्ह काढा आणि ज्याचं डेरिव्हेटिव्ह काढलं त्याची फॉर्म्युला बरोबर कंपॅरिझन करा. आणि फॉर्म्युल्यातल्या एक्सच्या ठिकाणी जे येईल ते डी बाय डी एक्स नंतर लिहा. मग आता हे क्वाड स्क्वेअर एक्स क्यूब, याला डेरिव्हेटिव्हचा कुठला फॉर्म्युला लागू होतोय आपल्याला,
एक्स रेस टू एन. ठीक आहे. बेस पॉवर नसती तर मग कॉटमध्ये आला असता. एक्स रेस टू एनचं पॉवर खाली, वरची पॉवर 1 न मायनस, त्याप्रमाणे काय आलं, 2 कॉट लॉग एक्स क्यूब. बघा बदल काय करायचे, फक्त पॉवर कोएफिशियंट लिहिली ना वरच्या पॉवर मधनं 1 मायनस केला, एवढाच बदल करायचा, बाकी नाही. तसा 2 इथं लिहिला, 2 - 1 1 लिहिला आणि डेरिव्हेटिव्ह काढलं. आणि डेरिव्हेटिव्ह काढलं की पुढं काय लिहायचं, डी बाय डी एक्स. आणि डी बाय डी एक्सच्या पुढं बघा कुणाचं डेरिव्हेटिव्ह काढलं, याच. कुठल्या फॉर्म्युल्यानं, एक्स रेस टू एन. आता बघा एन म्हणजे 2 आलाय, एकच्या ठिकाणी काय आलाय, कॉट लॉग एक्स क्यूब. काय आलाय, कॉट लॉग एक्स क्यूब. आता याला डी बाय डी एक्स नाही, 2 कॉट लॉग एक्स क्यूब. आता हा डेरिव्हेटिव्हच्या कुठल्या फॉर्म्युल्यात बसतोय, कॉटेकच्या. कुठल्या फॉर्म्युल्यात, कॉटेक. कॉटेकचं डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. कॉटेकचं डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. काय बदल झाला, कॉटचं मायनस कोसेक स्क्वेअर झालं, अँगल बदलला नाही. कॉटचं डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर, तेवढाच बदल करायचा. कॉटचं डेरिव्हेटिव्ह